म्हटलं अरे आता 11 नंबर बॅटिंग नंबर केला आहे यांनी माझं. मुंबईला मी नॉर्मली 8-9 नंबरला बॅटिंग करायचो फॉर 5 सीझन. सडनली मी असं बसलो आहे पॅड अप होऊन आणि बॅटिंग कोच आला आणि तो मला बोलला की तू थांब, तू नको जाऊ बॅटिंगला, दुसऱ्याला जाऊ दे. म्हटलं ठीक आहे. एक झालं तर मी 10 नंबर झालो. अजून एक विकेट पडली, तो मला बोलला की थांब थांब तू नको जाऊ, दुसऱ्याला जाऊ दे. तर मी म्हटलं अरे ठीक आहे. तर 8 विकेटच गेल्या आपल्या आणि त्याने डिक्लेअर केला आम्ही. सो तेव्हा बॅटिंग आली नाही. सो त्यानंतर वन डे वगैरे होते आणि स्ट्रेट मला अपॉर्च्युनिटी मिळाली ती रणजी ट्रॉफीला जाऊन डायरेक्ट इन अ गेम अगेन्स्ट छत्तीसगड. तर तेव्हा मी लवकर आऊट झालो आणि त्यानंतर अपॉर्च्युनिटी मिळाली ती क्वार्टर फायनल मॅच अगेन्स्ट बरोडा. तर टीमला पण गरज होती आणि मी बॅटिंगवर वर्क करत होतो असं नाही, पण ती गोष्ट ना की ती माझ्या डोक्यात होती की यांनी माझा बॅटिंग नंबर कसा खाली केला. तर ती माझ्या डोक्यात होती की अपॉर्च्युनिटी मिळाली तर करून दाखवणार. सो विथ गॉड्स ग्रेस टीमला पण तेव्हा गरज होती की गोईंग इन टू डे 5 300 रन्स जर आपण दिले असते त्या पोझिशनला तर यू नेव्हर नो मॅच अदर वे राऊंड पण गेली असते. सो मी गेलो आणि खेळलो तर विकेट खूप चांगली होती. एक्सेप्ट करतो की खूप पाटा विकेट होती ती. बट मी स्वतःला बोललो की आता अप्लाय करू इथे काही 20-30 रन नाही, जोपर्यंत खेळू शकतो तोपर्यंत खेळूया. आणि माझे शॉट्स खेळत गेलो मी. असं 20-25 रन झाले, मग मला कॉन्फिडन्स आला की नाही आता बॉल व्यवस्थित दिसायला लागतो आहे, डिसिप्लिननी बॅटिंग करूया. आणि तनुष पण होता समोर, तो मला सारखा पुश करत होता की नाही अजून खेळूया, अजून खेळूया, आजचा दिवस खेळूया, उद्या बघूया. मग नेक्स्ट डे आला तेव्हा आमचं बोलणं झालं की चल एक सेशन खेळूया मग पुढे बघूया. तसं करत करत ते 100पर्यंत पोचलो.